5 ऑगस्टला सीजेपी कोर कमिटीची बैठक आहे। सीजेपीची पुढील ध्येय धोरणं भूमिका यात ठरवली जाणार आहे। विविध पेपरफुटी प्रकरणांवरही प्राथमिक चर्चा होणार आहे। टीईटी पेपर घोटाळ्याविरोधात मोठं आंदोलन उभारण्याची तयारी संभाजीनगरात अभिजित दिपकेंच्या घरी केली जाते। घरी बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। किसान आंदोलन राजकीय पक्षाला पाठिंबा द्यायचा का, पुढील आंदोलन उभारायचं का, अशा अनेक बाबींवर खरं तर या बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे। अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। विजय, खरं तर सीजेपीनं पुढची पावलं उचलण्यास आता ही तयारी सुरू केलेली आहे, काय अधिक अपडेट आहे या संदर्भात? नक्कीच कृपा, जर बघितलं तर दिल्लीतील जंतर मंतरवरती आंदोलन सक्सेस झाल्यानंतर अभिजित दिपके हा त्याच्या राहत्या घरी जे आहे ते छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आलेला आहे। या ठिकाणाहून जर बघितलं तर बुधवारी सीजेपीचे एक कोर कमिटीची एक बैठक पार पाडणार आहे। यामध्ये 15 ते 20 प्रमुख सदस्य जे आहेत ते सीजेपीचे असणार आहेत आणि अभिजित दिपके देखील त्यामध्ये सहभागी असणार आहे। यामध्ये आतापर्यंत झालेले आंदोलन असतील किंवा पेपरफुटी असेल, त्याचबरोबर शेतकऱ्यांचे आंदोलन असतील, राज्यामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये शैक्षणिक मुद्दे असतील, या संपूर्ण प्रश्नावरती आता चर्चा जी आहे ती देखील केली जाणार असल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळत आहे। आणि बुधवारी ही बैठक जी आहे ती देखील पार पाडणार असल्याची माहिती सध्या सूत्रांकडून दिली जात आहे। सीजेपीचे प्रमुख सदस्य जे आहेत, कोर कमिटी जी आहे ते देखील या ठिकाणी असणार आहे। अभिजित दिपके स्वतः त्यामध्ये सहभागी असणार आहे। त्याच्या याच राहत्या घरात जी आहे ती ही बैठक जी आहे ती संपन्न होणार आहे। साधारणतः 11 वाजता या बैठकीला सुरुवात होणार असल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळते। तर 2 तास ही सीजेपीच्या सदस्यांची ही बैठक असणार आहे। देशभरामधील सीजेपीच्या कोर कमिटीमधील सदस्य जे आहेत ते छत्रपती संभाजीनगरमध्ये येतील आणि साधारणतः 3 वाजेपर्यंत त्यांची ही बैठक जी आहे ती याच घरामध्ये चालणार आहे। यानंतर ते संपूर्ण पुढील सीजेपीचे ध्येय धोरणं भूमिका जे काय आहेत या संदर्भात जे आहे ते स्पष्टीकरण देणार आहेत। कृपा, अगदीच विजय, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात।